प्रेक्षक हो, DSK विश्व परिसरातील कोकण प्रोडक्ट्स नावाचं सौ मिताली कुलकर्णी यांचं दुकान आहे. तर त्यांच्याकडनं आपण अशी माहिती घेऊया की त्यांच्याकडे कोकणातले कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, जे महाराष्ट्रातल्या इतर प्रांतात देखील उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांना संपर्क साधून हे सगळे प्रोडक्ट्स मागवू शकता. तर आपण मिताली ताईंशी याविषयी गप्पा मारूया आणि त्यांचे अधिकचे प्रोडक्ट्स माहिती करून घेऊया. वेगवेगळे पदार्थ, मला वाटतं 100हून जास्त पदार्थांची लिस्ट त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तर मिताली ताई आपल्याला आता त्यांच्या कोकण प्रोडक्ट्स याविषयी अधिकची माहिती देतील. नमस्कार मिताली ताई. नमस्कार. आम्हाला जरा कोकण प्रोडक्ट्सबद्दल किंवा तुमच्या या व्यवसायाच्या छोट्याशा काय म्हणू आपण त्याला स्टार्टअप सारखंच म्हणू शकतो आपण कदाचित, तर त्याविषयीची अधिकची माहिती द्या. नमस्कार. मी मिताली कुलकर्णी. मी आत्ता सध्या रावेतमध्ये राहते, पण माझं DSK विश्वमध्ये 2012पासून इथे दुकान आहे. आणि दुकान हे आधी मी असं काही डोक्यात नव्हतं की काही बिझनेस करावा किंवा असं काय, पण मी कुडाळची कोकणातलीच आहे. तर माझं माहेर तिकडे असल्यामुळे माझं वर्षातून 1-2दा पहिल्यांदा जाणं व्हायचं. मुलं लहान होती त्यामुळे नोकरी वगैरे असं काय डोक्यात नव्हतं. मग जाता तिथून जेव्हा यायचे ना, तर मैत्रिणी किंवा असे ओळखीचे वगैरे लोक म्हणायचे की येताना मग आमच्यासाठी तिकडचं लोणचं घेऊन ये, तिकडचं मग आम्हाला आगळ घेऊन ये, आमसूल घेऊन ये. मग हळूहळू ते मी घेऊन यायचे तसं. पण नंतर असंच झालं की मुलं थोडी शाळेत जायला लागली आणि थोडा वेळ पण होता माझ्याकडे. मग आणि तेवढ्यातच हा एक गाळा होता जिथे माझी मैत्रिणीचं पार्लर होतं. तिचं अचानक जरा काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाले घरात, म्हणून मग तिचा मला फोन आला की मिताली असं असं आहे की एक शॉप आहे माझं ना, तर ते मला काही जमत नाही आहे, ॲग्रीमेंट पण आहे 3 वर्षाचं, तर तुला काही सुरू करायचं आहे का? तर एक संधी चालून आल्यासारखी झाली. म्हटलं ठीक आहे, बघूया आपण प्रयत्न करून. मी DSKमध्येच राहत होते, म्हटलं इथल्या इथे आपल्याला शक्य होईल करणं काहीतरी. म्हणून मग म्हटलं आता काय करायचं, तर तेवढ्यात डोक्यात आलं की ठीक आहे, मग हाच जो आपण लोकांची डिमांड आहे तर मग हेच सुरू करून बघूया म्हणून मग मी कोकण प्रॉडक्ट या नावाने शॉप सुरू केलं. शॉप सुरू केल्यानंतर सुरुवातीला फक्त लोणची, पापड आणि जे काय आगळ, आमसुलं एवढंच ठेवलं. पण एवढ्यावर फक्त दुकान चालणं शक्य नव्हतं, कारण दुकानचा रेंट, त्यानंतर दुकानात जी बाई होती तिचा पगार, एवढं शक्य नव्हतं. मग हळूहळू त्याच्याबरोबर काय ठेवूया अजून, मग पिठं सुरू केली. तर पीठ हे पहिल्यांदा गव्हाच्या पिठापासून वगैरे सुरुवात झाली. मग आत्तापर्यंत मी सगळी पिठं, म्हणजे माझ्या दुकानात आत्ता गव्हाचं पीठपासून जे तुम्हाला भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, उपवासाची पिठं, आंबोळी पीठ, थालीपीठ भाजणी, त्याच्यानंतर इवन कोकणातलं कुळीत पीठ आणि दुकान म्हणजे सातू पीठ, त्यानंतर आता सध्या थंडीत लागणारं कळण्याचं पीठ, भाकरीचं, मक्याचं पीठ आणि जे तुम्हाला हवी, दालबाटीचं पीठ, जे तुम्हाला हवी तसं मी कस्टमाइज पिठं पण करून देते. त्याच्याशिवाय घरी मग मी घरघंटी सुरू केली होती, त्याच्यात ही सगळी पिठं. मग त्याच्यानंतर हळूहळू लाडू सुरुवात केली, लाडूचे प्रकार. तर लाडू एवढे लोकांना आता आवडतात की प्रत्येकाची काही ना काही डिमांड सुरू झाली. मग बेसन लाडू, मूग लाडू, कणिक लाडू, नाचणी लाडू, थंडीत आता मिळणारे मेथीचे लाडू, डिंक लाडू, ड्रायफ्रूट लाडू, त्याच्यानंतर इवन शेंगदाणा लाडू आणि खजूर लाडू, हे सगळे लाडूचे प्रकार, अळीव लाडू, हे सुरुवात झाली. मग कोकणातले नारळ घेऊन यायला लागले, तर नारळाचेपासून मग मी सोलकढी रोज आम्ही घरी बनवतो, तसंच पुरणपोळी रोज घरी बनवतो आणि उकडीचे मोदक पण ऑर्डरनुसार आमचे बनवले जातात. आणि कोकणातलं म्हणाल तर कोकणातले सगळ्या प्रकारची लोणची, पापड, पेंडचे पोहे, त्याच्यानंतर मिरगुंड, पोहा पापड वगैरे, ते सांडगी मिरची, ताक मिरची,
त्यानंतर एवढे बरेच प्रकार आहेत ना की आगळ आहे, आमसूल आहे, इवन थंडीत लागणारं जे कोकमचं तेल मिळतं ते सुद्धा अवेलेबल असतं आपल्याकडे. आणि तुम्हाला जर काही दुसरं काही हवं असेल कोकणातलं जे माझ्याकडे आत्ता नाही आहे ते जरी तुम्ही मागितलं तरी मी ते 2-3 दिवसात तुम्हाला इथे अवेलेबल करून देते. त्यामुळे ते सगळे प्रकार आहेत. त्याच्याशिवाय माझ्याकडे दुकानात आत्ता वर्षभर जो दिवाळीत जो फराळ आम्ही बनवतो तो माझ्याकडे वर्षभर पण अवेलेबल असतो. म्हणजे चकली, शंकरपाळी, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे लाडू तर असतात, चिवडा वगैरे सगळं अवेलेबल असतं. इवन कोकणातले तर तुमच्याकडे जे स्पेशल आपले कडक बुंदी लाडू, शेंगदाणा लाडू, शेव लाडू, मालवणी खाजं हे पण असतं. म्हणजे असं काही नाही आहे. मँगो पल्प असतो आपल्याकडे अवेलेबल. नारळ तर वर्षभर कोकणातलेच असतात. आणि तुम्हाला जे काय हवं आहे कोकणात, म्हणजे कोकणात जाऊन तुम्ही जे ओझी इथे घेऊन याल त्याची पण गरज नाही. ते वर्षभर तुम्हाला फ्रेश इथे मिळतं. त्यामुळे आता इथे DSK विश्वमध्ये तर कुणालाही माहिती आहे की कोकण प्रॉडक्ट म्हटल्यावर. पण इवन मी आता PCMCमध्ये राहत असल्यामुळे रावेत आणि PCMC भागात सुद्धा माझी होम डिलिव्हरी असते. तिथे पण लोक मला ऑर्डर देऊन हे सगळं वस्तू म्हणजे घेतात. आणि पुण्यात माझी सगळीकडे होम डिलिव्हरी आहे. तुम्हाला जर काही कोकणातले काही वस्तू किंवा होममेड केलेलं मी आता जी पिठं आहेत किंवा हे सगळं मी आता हिंजवडी, मारुंजे, रावेत, त्याच्यानंतर कोकणे चौक, पुण्यात कोथरूड, हिंगणे, म्हणजे सगळीकडे हडपसर वगैरे सगळीकडे माझं कुरिअर पोर्टरने जातं. तुम्हाला जर काही हवं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि एकदा तरी तुम्ही ह्या दुकानाला व्हिजिट करावी अशी माझी इच्छा आहे. सकाळी 9:30 ते 1:30 आणि संध्याकाळी 4:30 ते 8:30 आणि रविवारी बंद असतं. जर का हवं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. आणि जर तुम्ही फोन केला तर मी फोनवर पण तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्हाला माझी सगळी प्रॉडक्ट लिस्ट पाठवू शकते. त्यानुसार तुम्ही मला ऑर्डर दिली तर मी तुम्हाला होम डिलिव्हरी देऊ शकते. आता जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला माझा नंबर लागणार आहे. तर माझा नंबर आहे मोबाईल नंबर 9881149985. DSK विश्व, धायरी, पुणे. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. आय होप तुम्हाला या इन्फॉर्मेशन शेअर केल्यानंतर प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळेल अशी आशा व्यक्त करतो. थँक्यू. थँक्यू.